एकदम टेस्टी आणि क्रिस्पी असे चिकन 65 लहान मुलांना खूप आवडतात आणि आपण बाहेरचे मिळतात हॉटेलमध्ये वगैरे रेस्टॉरंटमधले त्याच्यापेक्षा छान असे चिकन 65 घरच्या घरी टेस्टी एकदम बनवू शकतो. कोणताही फूड कलर न यूज करता पण छान असा कलर येतो. मी इथं कलर यूज केलेला नाही आहे कोणताही. आणि आता हे छान असं लहान मुलांना आवडणारे चिकन 65 तयार केलेले आहेत घरच्या घरी एकदम छान असे. आणि अर्धा किलो चिकन होईल एवढं मी मार्केटमधून फ्रेश चिकन आणलेलं आहे. कमी मसाल्यामध्ये पण घरी छान असं टेस्टी चिकन 65 आपल्याला करता येतं. आणि त्याच्यासाठी मी अर्धा किलो फ्रेश चिकन आणलेलं आहे. त्याच्यामध्ये मिक्स चिकन आहे, थोडे बोन्स पण आहेत. तुम्ही बोनलेस चिकन पण घेऊ शकता. आणि 1.5 ते 1 इंचाचे असे छोटे छोटे पीस करायचे, कट करायचे, मोठे पीस ठेवायचे नाही आहेत. मी इथं मिक्स चिकन घेतलेलं आहे, बोन्स पण आहे त्याच्यामध्ये. आणि हे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे पाण्याने 2 वेळा. आणि त्याच्यामध्ये धणे पावडर 1 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, गरम मसाला पाव चमचा, लाल तिखट 2 ते 2.5 चमचा घातलेला आहे, टेबलस्पून आहेत. मीठ चवीनुसार घालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, आलं आणि आल्याचा 1 इंच तुकडा, लसूण 7-8 पाकळ्या घातलेल्या आहेत. हिरवी मिरची अगदी टेस्टसाठीच घालायची आहे थोडीशी. आपण लाल तिखट घातलेलं आहे त्यामुळे तिखट होतं. आणि हे चांगलं ठेचून घेतलेलं आहे, मी पेस्ट करून घेतलेली आहे चांगली. आपण ठेचून घेतल्यामुळे छान असं टेस्टी असं चिकन 65ला छान स्वाद येतो. आपण ताजं फ्रेश असं आलं लसूण पेस्टच घ्यायचं आहे. आणि कढीपत्ता मी घातलेले आहे, पाणी असे तोडून घालायचे ज्याच्यामुळे छान असं फ्लेवर येतं. तांदळाचं पीठ 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर 1 चमचा, दही 3 चमचे हे ॲड केलेले आहेत मॅरिनेशनसाठी. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मॅरिनेशन फोर्कच्या साहाय्याने असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण हाताने पण चांगलं मिक्स करून ठेवू शकता. एकसारखं करून घ्यायचं आहे. मॅरिनेशनसाठी आपण रात्रभर ठेवलं तरी चालेल, फ्रीजला ठेवा. आणि त्याच्यानंतर छान असं टेस्टी हे मॅरिनेशन जास्त वेळ ठेवल्यामुळे एकदम टेस्ट छान येते चिकन 65ला. आता मी इथे 1.5 ते 2 तासच मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे आणि मी लगेचच फ्राय करायला घेतलेलं आहे हे चिकन 65. आणि याच्यामध्ये कोणताही फूड कलर यूज केलेला नाही आहे मी, तरीसुद्धा आपण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे कमी तेलामध्ये. लो फ्लेमवरतीच हे फ्राय करायचं आहे आणि एकदम कडकडीत असं तेल करायचं नाही आहे. कोमट तेल असताना म्हणजे चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 पीस असे फ्रायसाठी सोडून दिलेले आहेत. आणि लो फ्लेमवरती आपल्याला चांगले 7-8 मिनटं एक बाजूला असे चांगले क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील असे फ्राय करून घ्यायचे आहेत चांगले. आणि त्याच्यानंतरच मी दुसरी बाजू पलटणार आहे. आणि त्याच्या आधी मी तर लसूण मी हा बारीक करून घेतलेला आहे, असा चॉप करून घेतलेला आहे चांगला. चिकन हे चांगले फ्राय झाल्यानंतर एक बाजू मी ही पलटून घेते. दुसरीही बाजू आपल्याला चांगली 5 ते 6 मिनटं होईल अशी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला चांगली फ्राय करून घेतलेली आहे. चिकन 65चा मार्केटमधला मसाला जो असतो तो न वापरता आणि कोणताही फूड कलर न यूज करता सुद्धा छान असं टेक्स्चर आलेलं आहे, कलर आलेला आहे या चिकन 65ला. टेस्टी आणि एकदम क्रिस्पी असे हे चिकन 65 आपले तयार आहे. आणि मी मगाशी जो चॉप करून ठेवलेला लसूण होता त्याची आता एक फोडणी द्यायची आहे. आणि आता तेलामध्ये मी हा लसूण चॉप केलेला टाकलेला आहे आणि तो चांगला क्रिस्पी कुरकुरीत असा होईपर्यंत मी चांगला फ्राय करून घेणार आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता हा टेस्टसाठी फ्लेवरसाठी एक कढीपत्त्यामुळे छान असं फ्लेवर येतं चिकन 65ला. आणि ते फ्राय केलेले चिकन 65 मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि हे चांगले परतून घेतलेले आहेत. लसूण आणि कढीपत्त्याचा एकदम छान असा फ्लेवर येतो. ह्याच्यामध्ये तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता एक चांगलं छान टेस्ट आणि तिखट होण्यासाठी. आता मी लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे मी मिरची यूज केलेली नाही आहे, परत एकदा आधी घातलीच होती. आणि असे हे चिकन 65 आपले क्रिस्पी टेस्टी एकदम मस्त असे लहान मुलांना आवडणारे हे तयार आहे. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही
शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.